ते येत असताना आम्ही चांगले खेळाडू आहोत आणि आपला संघ देखील चांगला आहे आणि एक चांगली कामगिरी या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये घेत असताना आम्ही जरूर करणार आहोत मिस्टर विजयजी भोई. हर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. अन पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN. प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN. प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN. आमच्या प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN. हे पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. पालघर जिल्ह्यात फेमस भारी आहे हो नंबर 1. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल धाव देखील वेगानं पूर्ण केली गेली आहे. पहिल्याच बॉल वरती आपण ह्या 3 धावा इथून पाहतोय आणि धाव फलकाला झाली आहे सुरुवात. बॅटिंग करणारा संघ फलक पुसले गेले 4 अंकांवरती. फलक पुसले गेले 4 अंकांवरती. नितेश बुजरच्या माध्यमातून हे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील बॉल हो यावेळेस सोफांडने मात्र अष्टू खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 3 धावा जरूर आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो एक चेंडू वाईट देखील हाताळलाय. सध्या तरी धावफलक पुसले गेले 4 अंकांवरती. अजून एक चेंडू पण पाहिला तर हा वाईट येतोय. इशारा थोडासा लेट आलाय परंतु थेट आलाय. पंचांना देखील आम्ही विनंती करतोय. हो यावेळेस फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळले गेलेत. फलंदाज विवेक. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुसलं जाईल ते म्हणजेच 6 अंकांवरती. क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष असा करा की निश्चितच विरोधकांनी देखील म्हटलं पाहिजे की खूप चांगला संघर्ष मात्र केला गेलाय. यावेळेस स्टेप आउट होऊन चेंडूला हाफ फॉलवर घेतलं होतं परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्याच जातील यात काही शंका नाही. 2 धावेने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 8 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव खूप ही महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी निश्चितच जीवापाड मात्र प्रयत्न करावा लागतात. क्रिकेटच्या पटलावरती मैदानाच्या बाहेरून बोलणं खूप सोपं असतं परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतून खेळणं तेवढंच कठीण. यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळले गेले चेंडू अगदी आपण पाहिला तर डीप स्कोरले क्षेत्राच्या पलीकडे वेगानं हा निघून गेला. सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होते. यावेळेस एक सिंगल धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहिलं तर पुचले गेले ते म्हणजेच 13 या अंकांवरती. कधी कधी आपण पाहिलं ना तर मग
नशीब नावाची गोष्ट देखील मेहनत नावाच्या गोष्टी समोर हार मानते यात काही शंका नाहीये. तुम्ही जर चांगले प्रयत्न केले क्रिकेटच्या खेळामध्ये, बॉलिंग असो बॅटिंग असो क्षेत्ररक्षण असो, या सर्व क्षेत्रामध्ये जर तुम्ही अचूक मेहनत या ठिकाणी दर्शवले तर निश्चितच नशिबाला देखील मागे राहावं लागतं. सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच विन बाद 13. सुरुवात ही खूप चांगली झाली आहे. साई सध्या स्फूट बाफाणे संघाची. तुकाराम धापसी याने देखील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आणि विवेकने देखील चांगल्या प्रकारे साथ दिलाय. 4 मध्ये 10 धावसंख्येवरती खेळतोय तुकाराम आणि त्याला साथ देतो विवेक. 2 बॉल मध्ये विवेकने देखील एक सिंगल धाव बनवली गेली आहे. चला घाई करायची आहे. प्रभू आळे तर न्यू बॉलर एक उभरता सितारा आहे. यंग टॅलेंट पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे. प्रभू याच्या गोलंदाजीवरती आयुष्यात 3 प्रकारचे संघर्ष असतात. जगण्यासाठी संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तिसरं म्हणजेच ओळख टिकवण्याकरता देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील हे संघर्ष खूप महत्त्वाचे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच आपले ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला देखील चांगला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष टिकवण्याकरता क्रिकेटच्या खेळामध्ये देखील चांगले प्रयत्न हे करावे लागतात. यावेळेस फुलटॉस बॉल होता. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं होतं. 2 धावा इथून देखील पूर्ण केल्या. धावफलक 2ने पुढे सरकले, पुचलं गेले ते म्हणजेच 16 या अंकांवरती. 1.2 चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झाला. येणारे 4 चेंडू या षटकातील बाकी असणार आहेत. ओ काय जबरदस्त हा चेंडू हाताळलाय प्रभू मुरे या गोलंदाजानं. एक उभरता यंग टॅलेंट हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी आपण पाहिले तर अचूक आहे. अचूक लेंथ वरती ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ चेंज ऑफ द पेस, हे पहा परिवर्तन आणि ही चतुराई पाहायला मिळाली आणि असे गुण फार कमी प्रमाणावरती गोलंदाजामध्ये पाहायला मिळतात. प्ले अँड मिस, डॉट बॉल. यावेळेस वेगवान बॉल हाताला होता. ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव ही पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगानं या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल 18च्या घरामध्ये. 18 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहा गोलंदाजी आपण पाहिले तर गोलंदाजीमध्ये गुणकौशल्य, क्षमता आणि आपला टॅलेंट, कॉन्फिडन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो प्रभूकडे देखील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी देखील हाताळली आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत. ओ यावेळेस देखील आपण पाहतो बॅटर थोडेसे सफल क्रॉस झाले होते हुकचं स्ट्रोक खेळण्याकरता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल धाव इथून देखील पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 19 या अंकांवर. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि हे 6 चेंडू फेकण्याकरता नंबर 3चा गोलंदाज हर्ष मसेल आपण पाहणार आहोत. हर्ष मशे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत पहिला बॉल टाकण्याकरता. ओ पहिला बॉल खेळत असताना मात्र बॅट चलकेसी कडा मात्र ठिकाणी निश्चितच लागली होती. एक सिंगल धाव झाला आहे. सध्या तरी आपण पाहतोय चांगला धाव फलक उभारण्याकरता चांगले प्रयत्न चालू आहेत. अजून इथून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मध्ये चांगला धाव फलक उभा करायचा आहे. ओ ऑन साइडला खेळण्याची मानसिकता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला
एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाते 21 अंकांवरती. पुढील बॉल गोलंदाज हर्ष असेल आपण पाहतोय. हो, सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. हा चेंडू देखील येतोय डॉट. यावेळेस आपण पाहतोय कानमंत्र थोडा मात्र दिला जाईल तुकाराम ह्याच्या माध्यमातून, कारण तुकारामचा विचार केला तर पूर्णपणे सेट झालाय. चांगल्या धावा त्याने आतापर्यंत बनवले. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 12 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय 9 मध्ये 7 विवेक न बनवलेत. पुढील बॉल समोरच्या दिशेनं खेळले गेलेत. ओ, करण पुढे आले होते झेल पकडण्याकरता, परंतु त्याच्याकडनं झालेली मिस्टेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोन धावा मात्र इथून पूर्ण झालेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विवेक मात्र बाद झालेत. धावफलकावरती 2 धावा निश्चितच ऍड केल्या गेल्या. धावफलक पोचले गेले 23 अंकांवरती, परंतु जी भागीदारी झाली होती ती भागीदारी एवढी स्ट्रॉंग गणली जाणार नाहीये या मॅच मध्ये. प्रफुल्ल आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल चिराळे. ओ, यावेळेस हर्ष याचा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण लेंथ अँड लाईन आपण पाहिले तर अगदी आपण उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर होती आणि तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवल्या काय हा चेंडू असणार आहे व्हाईट. यशाची उंची गाठताना कामाची लाच कधीच बाळगायची नाहीये आणि कष्टाला देखील कधीच घाबरायचं नाहीये. ऑन साइडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. ओ, झेल मात्र सुटला गेलाय त्या ठिकाणी. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले तर भरपूर मोठी मिस्टेक मात्र केली गेली आहे. झेल सुटला गेलाय आणि तो देखील तुकाराम धापसी या खेळाडूचा. आतापर्यंत चांगल्या धावा त्याने मात्र धावफलकावरती जोडलेत. 3 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि 3 धावेने धावफलक पोचलं जाईल 27 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस विसेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ते देखील थोडेच झालेत. फॉर्म फिलिंग 2 तर पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झाला सक्सेसफुल, म्हणजेच धावफलक पोचलं जाईल 30 अंकांवरती. 10च्या सरासरीनं 3 षटकामध्ये धावा. धावफलकावरती 30 इथून मात्र पूर्ण झाल्यात आणि या 30 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील त्या अगोदर आपण घेतोय डिस्क ब्रेक. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. थँक्यू सो मच. चला क्षेत्ररक्षणात उरीत लावून घ्या. थोडीशी घाई करा प्लीज, कारण आज आपण भरपूर उशिराने चाललोय. तर मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, या नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष आणि सागदेव स्फोट सागपाडा बी या 2 संघामध्ये.
चला पुढील मॅच चा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग संजय इलेव्हन नागाळे संघाचं संगणक आणि सागदेव स्फूट सागपाडा बी संघाचा संगणक या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चला लोकेश भोईर आपणास आम्ही विनंती करतोय आपले शुभ हस्ते. चला अजयजी बरब आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन संघामध्ये 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. दोन्ही संघाने सर्वप्रथम लक्षात घ्या. छापाचा कॉल आलेला आहे संजय इलेव्हन नागला टीमकडे आणि तोच छापा. दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आपण आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. संजय इलेव्हन संघाचे संघनायक माझ्यासोबत आहे. टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारच्या सत्रामध्ये हवा देखील थोडीशी वाहू लागली आहे. फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 20 ते 25. आणि निश्चितच तुम्ही या ठिकाणी आलात. ही स्पर्धा मात्र आतापर्यंत तुम्ही पाहिली आहे. या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल काय म्हणतील? मैदान एकदम सुंदर आहे आणि या ग्राउंडवर खेळण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहे. क्या बात आहे. एक चांगले मॅच पाहायला मिळेल. हो सारखं झाला. बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 35. असे कुठले बॅटर आहेत तुमच्याकडे? निश्चितच चांगली सुरुवात होईल त्यांच्याकडनं. अजय, अभिषेक, पंकज, अविनाश. किती आतुरता होती निश्चितच विजय शेठ पाटील चषक खेळण्याकरता? खूप छान. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. तर मित्रांनो, हे होते दोन्ही कर्णधार. त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर जयेश चिटुकले. थँक्यू. धन्यवाद विजय. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हर्ष मसे आणि धनंजय मुरे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सुजित टार्गेट आहे जिंकण्यासाठी 30 धाव्यांचं लक्ष हे टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करत असताना पहिला बॉल आणि झेल सुटला जातोय आणि आपण पाहिलं झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं नतीजा चौकार. बघा सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर धनंजय या बॅटरला आपण पाहतोय. या बॅटरची क्षमता छान आहे कारण की जो फटका त्याने 20 शेपमध्ये खेळला ना, दर्शवला गेलाय की हा बॅटर आपण पाहतोय एक इम्पॅक्टफुल खेळ करणार या मॅच मध्ये. नो डाऊट अबाउट इट. पुन्हा एकदा पाहिला मिस टायमिंग. या वेळेला झेल निर्माण, सलगचा दुसरा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. या वेळेला आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. परंतु या वेळेला पाहिलं पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाली. जी पहिली झेल ड्रॉप झाली तिथे चौकार, दुसरी झेल ड्रॉप झाली तिथे 2 धावा. धावफलक पोहोचलाय 6 च्या घरामध्ये. सुजित हरवटे या गोलंदाजाला आपण पाहतोय. विद्याधरजी हरवटे यांचे सुपुत्र आपण पाहतोय. जे सातत्याने आपण पाहिलं एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचे सुपुत्र आज मात्र आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर सुजित यांना पाहतोय आपण. लेगवर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. या वेळेला आपण पाहिलं तर मग बॉटम हँडचा वापर केला होता. हे चेंडूला आपण पाहिलं तर मग खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक विस्फोटक फटका मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बघा 3 ओव्हर 30 धावा म्हणजे प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 10 या धावा कंप्लीट करायच्या तुम्हाला मॅचला जिंकायचं आहे. तर दोन्ही टीम्स आपण बघितलं तर एका बाजूने जी टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी साई दुर्गा स्पोर्ट्स ससू नवगर टीम आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने साई श्रद्धा स्पोर्ट्स बापाने. असं आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आज साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर संघाच्या माध्यमातून हा आयोजित केलेला क्रिकेटचा रणसंग्राम आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील चषक 2026 सह आपण पाहतोय हा नेत्रदीप सोहळा. पुढील बॉल बॅट तर फिरवली होती परंतु बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. बघा या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर आत्तापर्यंत झालेली गोलंदाजी पहिला चौकार, दुसरा पण पाहिला तर 2, तिसऱ्यामध्ये आलेली सिंगल आणि चौथ्यामध्ये डॉट म्हणजे 4 चेंडूमध्ये 7 धावा. तुम्हाला आपण पाहिलं सरासरीच्या जवळ म्हणजे सरासरीच्या सोबत 10 ह्या जोडायचे आहेत. दिशाहीन होता पाईन लेगला फिल्डर. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न हातातून मात्र चेंडू निसटला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी आली आहे खराब
आणि पाहतो या वेळेला 2 तर मिळाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा मात्र चोडल्या गेल्यात. या क्षणाला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो लेवल पाहायला मिळतोय, थोडासा हा लेवल जर पाहिला ना तर मग फिल्डिंग करणारी टीम बाप्पाने टीम या टीमला अडचणीमध्ये आणेल. इथे आपण पाहिलं 3 मिळाल्या, टीमची टोटल 10, म्हणजे सरासरीमध्ये तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 10ची हवी आहे ना तर 10 मिळवल्यात. परंतु अजून देखील एक चेंडूचा खेळ शेष आहे. खास करून हे 2 बॅटर हर्ष मसे आणि धनंजय मुरे यांना आपण पाहतोय. धनंजय स्ट्राईक एंडकडे शेवटचा चेंडू फेस करत असताना या ओव्हरमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. या वेळेला बॅटच्या राजांमध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप निघून जाईल. सन्माननीय विजय शेठ पाटील चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. भूमिपुत्रांच्या न्यायासाठी ती पेटती मशाल हाय रे. सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय रे. सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय रे. सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हाय रे. थँक्यू डीजे. बघा जेव्हा आपण बघितलं ना तर जिथे जिथे असेल विषय गंभीर तिथे तिथे मात्र आपण बघितलं तर सुशांत दादा असतील खंबीर. नेहमीच सातत्याने आपण बघितलं तर या विभागामध्ये असो की कोणत्या विभागामध्ये आपण पाहिले तर जिथे अन्याय तिथे मात्र अन्यायाच्या विरोधात लढा सुशांतदादा पाटील हे देतात असताना पाहायला मिळतात. आणि म्हणूनच आपण पाहिलं डॅशिंग लीडर भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष हे नेहमीच आपण पाहिलं तरी आपल्या सोबत असतात. आणि सध्या तरी त्यांच्यावर आधारित हे गीत आपण ऐकलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर फलकावर पहिल्या ओव्हरमध्ये आलेला तब्बल 14 धावा. वाटचाल आपण पाहिली तर ती करायची आहे आणि ती वाटचाल करत असताना आपण पाहिलं तर आत्ता जिंकण्यासाठी धावेंची गरज. बघा आपण बघितलं तर आमच्यापर्यंत पोहोचवले गेले की टार्गेट हे 31 धाव्यांचं आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की मग 17 धाव्यांची गरज असेल. कारण की सुरुवातीला 30 धाव्यांचं टार्गेट आहे असं पोहोचवलं होतं, परंतु आता पोहोचवलं गेले की 31 धाव्यांचं टार्गेट आहे आणि मग 17 धाव्यांची गरज असेल ही 12 चेंडूमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय विवेक आणि बॅट मात्र वापरले. चांगला फटका अलॉंग द कार्पेट, परंतु तितकंच चांगलं शतरक्षण. परंतु अंतिमच्या टप्प्याला चेंडू मात्र आपण पाहिलं तर चिरत असताना बाउंड्री लाईनला मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार आलाय. मागील 2 चेंडूवर 2 चौकार पडले गेलेत. विवेक आपण पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर खेळाडू. नेहमीच आपण त्याला बघितलंय बापाडे संघातून क्रिकेट खेळताना, परंतु आत्ता आपण पाहिलं तर या मॅचमध्ये प्रत्येक बॉलला मात्र नीट निरीक्षण करून ठेवावं लागेल. पंच काहीतरी म्हणतात की काहीतरी थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. खास करून आपण बघितलं तर मग डावखुरा हाताचा खेळाडूसाठी पण पाहिलं म्हणजे तो खेळाडू कक्ष आहे मिड विकेट, तिथे थोडासा अडसा मात्र त्रासदायक ठरतोय. ते मात्र चित्र क्लिअर केलं जातं. तिथे आपण पाहिलं थोडासा अडथळा मात्र आहे तो दूर केला जातो आहे. बघा आजचा दिवस आहे या स्पर्धेचा पहिला. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनतील आपण बघितलं तर मग लो गटातील संघ म्हणजेच काय तर लो गटाची खासियत तुम्हाला देखील सांगेन मी. हा क्या बात आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलंय बॅटच्या रडार मध्ये हाय अँड हँडसम दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह 6. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला जातोय. 9 चेंडू आणि 7 धावा. हर्ष आपण पाहिले तर मग धमाका केलाय आणि ज्याची आपण पाहिले तर मग गरज आपल्या संघासाठी आपण पाहिले तर मग हवी होती. मिस टायमिंग शॉट या वेळेला विवेकच्या विरोधात,
परंतु यावेळेला विवेक मात्र आपण पाहिलं स्वतःच्या फॉलो मध्ये कॉटन बॉलची मात्र आपण पहिली संधी आली होती, ती संधी गमावली जाते. या मॅच मध्ये आपण बघितलं तर बापाने संघाला येण्यासाठी विकेट्स हवे, डॉट चेंडू आहेत, परंतु या प्रकारे आपण बघितलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर मग ही मॅच राहणार नाहीये. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 6 धाव्यांची गरज. पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे आता धनंजय, त्यांनी देखील एक चौकार. धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 25च्या घरामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला कन्वर्ट केला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही वेळी आपण पाहिलं तर चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी. चौकार आणि 25 वरून मात्र भरारी घेतली जाते. धाव फलक पोचले गेलंय 29च्या घरामध्ये, म्हणजे 2 धाव्यांची गरज आहे. बघा आपण पाहू शकतो इथे हे समीकरण ज्याप्रमाणे बदलून टाकले पूर्णपणे. या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे. विवेकला मात्र आपण पाहिला आडे हात घेतले दोन्ही बॅटरने. खास करून धनंजयचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की ज्या प्रकारची हो यावेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजी खराब, पिचच्या बाहेर आपण पाहिलं तर हा चेंडूची हाताने केली जाते. त्यामुळेच आपण पाहतोय की इथे नो, आणि नो नंतर आपण पाहिलं तर एक चांगली संधी आता मात्र मिळेल. जसं म्हटलं जाते ना की हिंदीमध्ये कहावत आहे, आसमान से टपका खजूर में अटका, आणि आता बॅटर मारतील का या बॉलवर, फ्रीटच्या बॉलवर मोठा फटका. पाहूया, 1 धावेची गरज. हा प्रयत्न तर तोच होता, परंतु नाही मारला. परंतु आपण पाहू शकतो यावेळेला डॉट येताना पाहायला मिळतोय, आणि या डॉटने मात्र आपण बघितलं तर स्कोर हा लेवलमध्ये आलेला आहे फक्त जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. पुढील मॅच मात्र वी अलर्ट आणि तयारीत राहायचं आहे 2 टीम्स, कारण की 2 टीम्स एकमेकांच्या समोर. संजय 11 नागले आणि सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी टीम रेडी राहायचं आहे. लगेच हा मॅच संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये देखील आपलं स्थान मात्र पकडायचं आहे. 1 धावेची गरज आहे. नंदकुमार याला आपण पाहिलंय बॉलिंग ट्रॅकवर येत असताना. नंदकुमार चिराले यांना पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर, आणि बघितलं तर जवळजवळ त्याने पहिला चेंडू आपण पाहिला तर योग्य रीतीने हाताळलाय. 1 धावेची गरज आहे, म्हणजेच मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय निश्चित दिसतोय, परंतु कंप्लीट नाही झालाय. याही वेळेला कॅच ड्रॉप. वारंवार आपण पाहिलं तर चुका चुका आणि चुकाच मात्र आपण पाहिलं तर पाहायला मिळाल्यात, आणि या वेळेला मिळतील 4 धावा. बॅटर यशला आपण पाहिलं तर, आणि या विजय स्ट्रोकने मात्र सामना जिंकून मात्र आपण पाहिलं लवकरच समाप्त केलाय. अभिनंदन करूया आपण ससूनवगर संघाचा, चांगला खेळ त्यांनी केला. यश आणि धनंजयचा खेळ छान राहिला गेला. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाऊया, आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे तो देखील दिला जाईल, आणि खेळाडू आहेत